संत तुकाराम महाराज. बघा, तुकाराम. नमस्कार मित्रांनो, कशा सगळे. मी प्रजेश पार्टेने. माझ्यासोबत आहे आमची ताई आणि तिकडे दोघी आहेत, दामिनी आणि माई. मित्रांनो, आज आम्ही आलो आहे आमच्या एरियातल्या कांतारेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घ्यायला. बोललो लवकर आलेलो, तर बोललो चला आपण दर्शन घेऊन येऊ. नाही सोनू, खाली नाही जायचं. मंदिर आहे, त्याच्यात पाणी येतं. हरुताई ना, त्याच्यामध्ये पाणी साठतं पावसाळी. हे बघ आम्ही छोटी विहीर, ती खरी विहीर असेल ना. हा, पण आता नाही, पावसाळी भरत असेल मला सर. तिथे नाही अलाउड आहे, ते बंद केलं आहे. हा ना, घ्यायला पाहिजे. इथं पहिले दर्शन घेऊन येऊ. एवढं भारी आहे ना. म्हणजे कसं वाटतं बघ, इथली मंदिरं बघ. हां, स्वच्छता बघ किती आणि शांत. तसं मला काय काही ठिकाणी नाही आपल्याकडे बघायला नाही भेटली. हे दिवे लावायला छान भरपूर करतात. हे बघ किती मस्त एकदम. ही विहीर होती, स्टेपवेल. आता पाणी नाही त्याच्यामध्ये, त्याच्या मधोमध बघा तुम्हाला दिसेल. ही बघा, ही अजून खोल आहे. कांतारेश्वर धाम. भरपूर जुनं मंदिर आहे मित्रांनो, पण आता कलर वगैरे केलं ना, त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की हे नवीन बांधलं आहे, पण जुन्यातलं मंदिर आहे, प्राचीन. इथे काय दोघी तिघी इकडे गेले, पाणी प्यायला गेले. तर हात केवळ पिणे का शुद्ध पाणी. गार आहे ना मग पिया, हे चांगलं असेल. फिल्टर लावलं आहे मागे, आवाज येतोय बघ. तुम्ही गुजरातमध्ये कुठेही फिरलात ना, तुम्हाला राहण्याची आणि खाण्याची पिण्याची सोय फ्री किंवा कमी किमतीत तरी करून देतातच. मी जेवढे फिरले त्याच्यावरून सांगतोय. कुठे जा, स्वच्छता आणि अजिबात तुम्हाला कुठे गिचमीड असं दिसणार नाही. एवढं जबरदस्त आहे गुजरातमधली मंदिर आहे. जी तुटलेली मंदिरं असतील ती नवीन करतात आणि आजूबाजूचा एरिया बघा स्वच्छ एकदम. हे मंदिर आहे आतमध्ये. जसं मी पाटणचं सूर्यमंदिर बघितलं होतं ना, त्याच टाईप तिथे जी वाव होती ना, तलाव होता ना, त्याच्यामध्ये सुद्धा अशी मंदिरं होती. 1 2 3 4 5 ही छोटी छोटी मंदिरं बाहेर आहेत आणि हे मुख्य मंदिर आहे इथलं. हे बघा, हे दिवे लावायला इथं. आणि हे समोर मंदिर. चला चला लवकर. इथे सुद्धा एक मूर्ती आहे. काय केदारेश्वर महादेव लिहिलं आहे. चला, आणि आता आलो आपण मंदिराच्या मुख्य दरवाजाजवळ. कांतारेश्वर महादेव. हे बाजूला इकडे सुद्धा बसायला वगैरे आहे. 3 दरवाजे होते ना समोर, 2 छोटे आणि मधला मोठा, आणि बाजूला 2 दरवाजे आहेत. भिखू भाई महाराज. हे बघा, जुन्यातलं आहे. कशावरून आहे बघा. कारवा आहे ना मित्रांनो इथे. आणि जबरदस्त आहे. जुन्यातलंच मंदिर आहे, फक्त एक कलर्स वगैरे केल्याने थोडंसं टाईल्स वगैरे लावले तेवढंच. इकडे सूर्यनारायण मूर्ती, इकडे गणराज म्हणजे गणपतीची मूर्ती आहे, समोर हनुमानजी, आणि इकडे कपिल मुनी, ते नंदी भगवान. मी आलो लेडीजच्या लाईनमधून. भाईओ माटे आणि बहिणो माटे. इथे नंदी भगवानची मूर्ती आहे. पुढे
कुर्मनारायण म्हणजे कासव. दानपेटी आहे बघा. हे त्या उंबरट्यावरूनच तुम्ही ओळखू शकता की हे किती जुनं आहे. ते दगडाचं आहे पूर्ण. आता आलं आतमध्ये. चारी बाजूला 4 आरसे आहेत. इथे मुख्य मूर्ती आणि इथे सुद्धा मूर्ती. जुन्यातलं मंदिर आहे. बघ ते लाद्या वगैरे लावलेत म्हणून बाहेरून. खांबे मी बघ हे जुनेच आहे. कलर केला बघ. कलर केला नाही ना. दगडच आहे पण त्याला कलर वगैरे केला नाही त्यामुळे आपल्याला वाटत नाही. आत्ता बांधला. आता जाऊ बाहेरच्या बाजूला. तू पाया पडली. ही कोणाची मूर्ती आहे. गणपती बाप्पा. तो वरती कसे हे केलं आहे मस्त वेगळी. हे नंतर केलेलं आहे पण आहे जुनंच. पण मस्त वाटतं. शांत आणि गारवा किती आहे. आणि विचार करू कसं त्यावेळी बांधलं असेल. हे बघ इथून स्पष्ट दिसतंय CCTV कॅमेरा. काय करतात ते काय असेल. आता गरमी चालू झाली ना त्यामुळे बर्फ ठेवतात तिथे थंड वाटायला. चला बघा इथे सुद्धा आहे कुबेर महादेव मंदिर छोटंसं. आणि याच्या आतमध्ये सुद्धा भरपूर आहेत. इथे सुद्धा शिवलिंग आता सध्या आज बंद आहे वाटतं. हे छोटी छोटी मंदिर बघायला बघितलेस ना तू. इथे सुद्धा आहे केदारेश्वर महादेव मंदिर. आणि इथे आहे ओंकारेश्वर महादेव. हे बघा हे बंद असतात. इथे आतमध्ये सुद्धा एक मंदिर आहे. आणि ही विहीर जी ह्या मोठ्या तलावात बनलेली. बघा हे भरपूर इथे छोटी मोठी मंदिर आहेत. मला वाटतं 12 ज्योतिर्लिंग असतील. कणकेश्वर आपल्या इकडे आहे ना मालवणमध्ये. ते कुणकेश्वर आहे आणि कणकेश्वर. इथे गणपतीची मूर्ती सुद्धा आहे बघा. ते तुम्हाला संत द्वारकाधीश संत तुकाराम महाराज. हे बघा तुकाराम महाराज त्यांची सुद्धा इथे मूर्ती आहे. ते 12 मंदिर आहेत. 12 ज्योतिर्लिंगची 12 मंदिरं. आतमध्ये 4 आहेत आणि बाहेर बाकी आहेत सर्व. असं चला तिला भेटतच नाही. चला मित्रांनो आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.